हर विठ्ठल. अभंग चिंतनाला प्रारंभ. अभंग चिंतन स्नेवला. अवघित तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. अवघित पापे गेली दिगंतरा, वैकुंठ पंढरी देखलिया. अवघिया संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखलिया. अवघित पापे गेली दिगंतरा, वैकुंठ पंढरी देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. अवघित पापे गेली दिगंतरा, वैकुंठ पंढरी देखलिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तळी प्राप्तस्थळी प्रवचनरूपी चिंतनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. 4 चरणाचा आहे. पंढरीपर महात्म्यामधील सर्वात महत्त्वाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संपूर्ण पंढरपूर तीर्थक्षेत्राचं महात्म्य सांगतात. पहा, अनेक अभंग आहेत, पण त्या सर्व अभंगापेक्षा हा अभंग सर्वात महत्त्वाचा यासाठी आहे. काही अभंग असे आहेत केवळ पंढरीचं महात्म्य सांगणार आहेत. पंढरी पंढरी म्हणता होय पापाची भोरी, बस. काही अभंग केवळ काय पुंडलिकरायाचं वर्णन करणार आहेत. भला भला पुंडलिका मानलासी जनलोका, कोण्या काळे सुका ऐस्या कोण पावत. नातुडे जो कवने परी उभा केला विटेवरी, अवघा आलेला परिवार गोपी गोपाळांचा भार. केवळ पुंडलिकरायाचं वर्णन आहे. काही अभंगामध्ये केवळ पांडुरंगाचं वर्णन आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, इनि सोसे मन झाले हाव भरी. काही अभंग केवळ तीर्थाचं वर्णन करणार आहेत. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ जात दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी. पण हा अभंग सर्वात महत्त्वाचा यासाठी आहे की संपूर्ण पंढरपूर तीर्थक्षेत्राचं महात्म्य सांगितलं, म्हणून सर्वात महत्त्वाचा पंढरपूर महात्म्य सांगणारा अभंग चिंतनासाठी निवडला. पहा, पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे. भक्तिशास्त्र जर पाहिलं तर भक्तिशास्त्र कोणत्याही भूमीला क्षेत्र म्हणायला तयार नाही आणि कोणत्याही पाण्याला तीर्थ म्हणायला नाही. तीर्थक्षेत्र बनण्यासाठी 3 गोष्टीची आवश्यकता आहे. क्षेत्र म्हणजे भूमी, ती भूमी देव किंवा संत यांच्या पदस्पर्शाने ती पुनीत झालेली असावं. देव आणि संत तेही त्या देवाचं वर्णन वेदात असावं, त्या भूमीचं वर्णन पुराणामध्ये असावं आणि ते देव किंवा संत वेद शास्त्र पुराण आणि संत मान्य असावं. आणि त्या संतांच्या पदस्पर्शाने भूमी जर पवित्र असेल तर त्याला क्षेत्र म्हणतात. किंवा तिथलं जे जल आहे त्या जलाचंही सेवन देव संत, देव मान्य शास्त्र मान्य पुराण मान्य संत मान्य संत यांनी जर केलं असेल तर त्या पाण्याला तीर्थत्व ही संज्ञा येते. मग आपण पंढरपूरचा जर विचार केला तर पंढरपूर मध्ये जो देव आहे तो पंढरीनाथ आहे, पांडुरंग आहे. वेदामध्ये वर्णन आहे का तर वेदामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. पांडुरंग म्हणे काळ्या रूपामध्ये एक गाय आहे आणि त्या गायीला म्हटले एक गाय आहे. वेदामध्ये वर्णन आले तिचे 2 रूप आहेत. एक आहे पांढरं रूप आणि दुसरं आहे काळं रूप. काळं रूप म्हणजे पांडुरंगाची मूर्ती आणि पांढरा म्हणजे सात्विक गुण, त्याला पांडुरंग म्हणतात. काळ्या आणि पांढऱ्या रूपामध्ये नांदणारी एक गाय तिचं एकच वासुर आहे म्हणून त्याचं नाव आहे पुंडलिकराय. आणि शास्त्र म्हणसाल पांडुरंगाला मानताय का तर गीता शास्त्रमिदं पुण्यम यह पठेत प्रयत पुमान. गीता शास्त्र ज्या श्रीकृष्ण भगवंतांनी निर्माण केलंय म्हणजे शास्त्र निर्माते देवेत म्हणून शास्त्र मान्य आहेत का नाही याला प्रश्नच नाही, आहे का नाही. म्हणतात ना अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्रे. म्हणजे शास्त्र निर्माते कृष्ण परमात्मा तेच कोण आहेत पांडुरंग आहेत. चला, पुराणामध्ये या पंढरपूर तीर्थक्षेत्राचं वर्णन आहे का तर श्रीमद भागवत महापुराण आहे. त्याच्यामध्ये 5व्या स्कंदामध्ये भूगोल खगोलाचं वर्णन आलेलं आहे आणि त्यामध्ये भूगोल खगोलाचं वर्णन करत असताना चंद्रभागा भीमरथी नावाने काय आलेलं आहे या पंढरपूर तीर्थक्षेत्राचं म्हणजे चंद्रभागेचं वर्णन आलं आहे. चंद्रभागा भीमरथी म्हणून वर्णन आलेलं आहे. वास्तविक पाहता उगमापासून तर शेवटपर्यंत भीम आहे आणि फक्त पंढरपूरतीच चंद्रभागा आहे. म्हणून आमच्या साधू संतांनी सुद्धा चंद्रभागेचं वर्णन काय केलेलं आहे. भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणिसी गंगा, तुझ्या चरणिसी गंगा,
भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणी गंगा. आणि पुराणामध्ये सुद्धा चंद्रभागा भीमरथी नाव आहे. या चंद्रभागेचं भीमेचं पण पुराणामध्ये सुद्धा वर्णन आहे. आणि सर्व साधू संत ऋषी मुनींनी या पंढरपूर तीर्थक्षेत्राचं वर्णन केलेलं आहे. पहा तुकोबाराय तर म्हणतात, हो असं तीर्थ असं क्षेत्र मी आणखीन पाहिलं नाही. किती वाराणसी गया पाहिली द्वारका परिणी तुका पंढरीसी. जेवढे काही तीर्थक्षेत्र आहे त्यामध्ये हे उत्तम तीर्थक्षेत्र पंढरपूर आहे का नाही. सगळ्यात श्रेष्ठ असं तीर्थक्षेत्र आहे पंढरपूर. सांगायचं तात्पर्य साधू संतांनी ऋषी मुनींनी नवे आद्यगुरु शंकराचार्याने सुद्धा या पंढरपूर तीर्थक्षेत्राचं वर्णन केलेलं आहे. पहा मना सगळ्याच्या पाठातला आहे. महायोग पीठे तटे भीमरथ्याम सुरुवातीलाच वर्णन आहे. महायोग पीठे तटे भीमरथ्याम. भीम रथ्याम म्हणजे भीमा आहे का नाही. प्रत्येक पांडुरंगाचं वर्णन केलेल्या अष्टकामध्ये आणि तीर्थाचं सुद्धा वर्णन आहे. आपण पूर्ण जर पांडुरंग जर अष्टक जरी पाहिलं आहे का नाही असतो. म्हणजे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र देव मान्य, शास्त्र मान्य, ऋषी मुनी मान्य वेद. जसं आपलं गाव आहे तसं पंढरपूर तीर्थ एक सामान्य गाव वाटेल. जसं आपल्या गावाच्या शेजारी नदी आहे तसं चंद्रभागा ही सामान्य नदी वाटेल. पण सामान्य चर्मदृष्टीने पाहून पंढरपूर तीर्थक्षेत्राचं महात्म्य कळणार नाही. तुकोबाराय म्हणतात पंढरपूर तीर्थक्षेत्र अलौकिक आहे, दिव्य आहे, अद्भुत आहे. याच्यासाठी श्रद्धेच्या दृष्टीने पाहावं लागेल. सामान्य चर्मदृष्टी फार थोडी, फार अल्प आहे, फार जवळचं दिसतं. कसं सामान्य दृष्टीने जर पाहिलं तर आपल्या गावासारखं पंढरपूर गाव वाटेल. आपल्या गावात विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तसं पंढरीत विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर वाटेल. आपल्या गावाचे शेजार नदी आहे तशी चंद्रभागा नदी वाटेल. पण सामान्य नाही. त्याच्यासाठी आपण दृष्टी बदलली पाहिजे. दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. याला शास्त्रामध्ये दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. उदाहरण जर सांगायचं झालं, माझ्याकडे पहा, मी दिसतो का तुम्हाला? माझ्याकडे पाहिला तर मी कोणाचा तरी, माझी आई जर पाहत असेल तर हे कोणी म्हणे माझा मुलगा आहे का नाही. माझी बायको पाहत असेल तर काय पाहिजे माझ्याकडं, हा माझा नवरा आहे. माझी मुलं पाहत असतील, लेकरं बाळ काय म्हणत असतील, हा माझा बाप आहे का नाही. म्हणजे मला सांगा माणूस बदलला का पाहण्याची दृष्टी बदलली? पाहण्याची दृष्टी बदलली. तसं पंढरपूर तीर्थक्षेत्राकडे आपण जर सामान्य दृष्टीने पाहिलं तर आपलं गाव, आपल्या गावाच्या शेजारी जशी नदी आहे तशी सामान्य चंद्रभागा आणि पंढरपूर वाटेल. पण आपण ते जर श्रद्धेच्या दृष्टीने पाहिलं तर पंढरपूर तीर्थक्षेत्र काय आहे याचं वर्णन तुकोबाराय अभंगात करत असताना आपण पहिल्यांदा पाहू की ही जी चंद्रभागा आहे ही सामान्य चंद्रभागा नाही. हिच्यामध्ये काय अलौकिकत्व आहे, काय दिव्यत्व आहे तेच तुकोबाराय संतनासाठी घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतात. अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. तुकोबाराय अवघी शब्द वापरतात म्हणजे बहुवचन वापरतात. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, एक वेळा अवघी तीर्थे घडती म्हणे. पण कधी? चंद्रभागा डोळा देखलिया. निस्ती चंद्रभागा डोळ्याने पाहिली तर जगामध्ये जेवढी तीर्थ आहे तेवढी तीर्थ घडतात असं तुकोबाराय चंद्रभागेचं महात्म्य सांगतात. क्वेश्चन निर्माण होतो, तुमच्या समोर प्रश्न निर्माण होतो. अवघी म्हणजे बहुवचन वापरलं, मग जगात तीर्थ आहेत किती? शास्त्रकाराला विचारलं तर शास्त्रकार सांगतात जगात 3.5 कोटी तीर्थ आहेत. पुन्हा प्रश्न निर्माण होतो जगामध्ये 3.5 कोटी तीर्थ कशासाठी आहेत, त्याचं प्रयोजन काय, किम प्रयोजनम. तर शास्त्रकार सांगतात की बाबांनो 3.5 कोटी तीर्थ हे 3.5 कोटी प्रकारची पाप घालवण्यासाठी आहेत. पुन्हा प्रश्न निर्माण होतो 3.5 पाप आहेत पण ते कुठे आहेत? तर शास्त्रकार सांगतात ते 3.5 कोटी पाप प्रत्येक माणसाच्या शरीरावर आहेत. प्रत्येक माणसाच्या शरीरावर आहेत म्हणे हो. पुन्हा प्रश्न निर्माण होतो मग ते माणसाच्या शरीरावर जर 3.5 कोटी पाप आहेत तर ते नेमके कुठे आहेत 3.5 कोटी पाप? तर शास्त्रकार सांगतात तर त्या पापाला राहण्यासाठी प्रत्येक माणसाच्या शरीरावर 3.5 कोटी रोम आहेत. रोम म्हणजे केस आहेत. तुम्ही म्हणाल एखाद्या टक्कल असेल त्याची केस, त्या टकल्याची कमी भरतील का नाही? तो भाग गौण आहे का नाही. आता तसं शास्त्रकारांनी सांगितलं 100 वर्ष आयुष्य प्रत्येक माणसाला. शतगणिले ते अर्धरात्र खाय. 100 मग प्रत्येक जण 100 वर्ष जगतो का? नाही जगत. काही 5-50 वर्षात खाणार पिणार तर जेवण इथंच जातात ठीक आहे नाही.
पण 100 वर्षे सांगितले तसं प्रत्येक माणसाच्या अंगावर किती केस येतं शास्त्र करताना 3.5 कोटी केस आहेत प्रत्येक माणसा. एखाद्याला विश्वास नसेल तर मोजून पहा. आमच्या तुकोबर म्हणतात ना, तुका म्हणे नाही विश्वास सजा म्हणे पहावी पुराणी विचारोणी. आणि तुम्हाला विचार नसेल तर मोजून या उद्या 3.5 कोटी केस आहेत का नाही रोम आहेत. म्हणजे प्रत्येक केसाच्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचे एक प्रकारचं पाप आहे. मग प्रत्येक माणसाच्या अंगावर किती पाप येतं 3.5 कोटी पाप आहेत. मग प्रवचनकार असाल तर 3.5 कोटी पाप आहेत. तुम्ही श्रोते असाल तरी 3.5 कोटी पाप आहेत. वारकरी टाळकरी माळकरी सगळ्याच्या अंगावर किती पाप आहेत 3.5 कोटी पाप आहेत. आणि पापाचं फल आहे दुःख. मग आपल्याला जे दुःख येतंय हे कशामुळे येतंय पापामुळे येतंय ना. आपल्याला जर वाटतंय आपल्याला दुःख नको का वाटतंय आता मी लई दिवसाचा आजारी पडलो नाही मला काय व्हावं अर्धांग वायू अशा हातपाय वाटतात का नाही. वाटतं एखादा मोठा रोग व्हा नाही 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 नाही. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. कोणालाच वाटत नाही सुखी आनंदात असं वाटतंय. पण आपल्यावर जे दुःख येतंय हे कशामुळं ते आपल्या ठिकाणी पाप आहेत. आणि पाप किती आहेत शास्त्रकार बोलले 3.5 कोटी पाप आहेत. मग दुःख नको आहे ते पाप घालवले पाहिजे. मग पाप घालवायचे असतील तर काय केलं पाहिजे त्या तीर्थाला गेलं पाहिजे. मग पाप घालवण्यासाठी जगामध्ये 3.5 कोटी तीर्थ आहेत शास्त्रकार बोलतात. मग 3.5 कोटी तीर्थाला जाणं शक्य आहे का हा प्रश्न निर्माण होतो. तर याचं उत्तर आहे 3.5 कोटी तीर्थाला जाणं शक्य नाही. कारण की हे 3.5 कोटी तीर्थ भारतात येत असं नाही जगामध्ये 3.5 कोटी तीर्थ आहेत. आणि भारताच्या बाहेर जायचं असेल तर ज्या देशात जायचं त्या देशाचा परवाना घ्यावा लागेल. बरं त्या देशातल्या तीर्थ परवाना भेटला तरी त्या देशामध्ये फिरायचं असेल तर खर्च जाणं शक्य आहे का एवढा वेळ आहे का आपल्याकडे नाही शक्यच नाही. त्यातल्या त्या 3.5 कोटी तीर्थच उपलब्ध नाहीत. काही तीर्थ गुप्त आहेत. उदाहरणार्थ आपण आळंदीत जरी गेलो त्रिवेणी कुंड पाहिला तर तिथे सुद्धा भागीरथी काय आहे गुप्त आहे. म्हणजे गुप्त जर असेल उघड नसेल जमिनीत असेल तर त्या तीर्थाचं स्नान घडेल का नाही घडणार. याचा अर्थ 3.5 कोटी तीर्थाचं स्नान आपल्याला जगामध्ये जरी फिरायला गेलो तरी शक्य नाही. मग तुम्हाला प्रश्न पडेल 3.5 कोटी आम्हाला पाप घालवायचे आणि 3.5 कोटी तीर्थ जर उपलब्ध नसतील तर पाप घालवायचे कसे. याच्यासाठी शास्त्रांनी पर्याय सांगितला. बाबा हे 3.5 कोटी तीर्थ समुद्रामध्ये सर्व देव नमस्कार यथा गच्छती सागरम. हो तुम्ही काय करा का सागराचं स्नान करा समुद्राचं स्नान करा 3.5 कोटी तीर्थाच्या स्नानाची फलश्रुती तुम्हाला मिळेल. पण सर्वांना समुद्राचं स्नान शक्य आहे का अनेक कारण आहे. तिथे एक तर बुडण्याची भीती. बरं आंधळे पांगळे लोळे खोळे गोर गरीब आपण जाऊ शकतो का समुद्र स्नानाला. कोण कोण गेलं समुद्र स्नानाला हात वर करा बरं. कोणीच नाही. मी स्नान केलं समुद्राचं आहे का नाही. याचा अर्थ सगळ्यांना शक्य नाही. मग अशक्य कोटीतली गोष्ट शास्त्राने सांगितली कशी. समुद्राला जाणं शक्य नाही स्नानाला तर शास्त्रकार त्याच्यासाठी पर्याय सांगतात. जसं शास्त्रकारांनी गाईच्या दुधानेच अभिषेक का सांगितला वाघिणीच्या दुधाने का सांगितला नाही. कारण की वाघिणीचं दूध आणणं प्रत्येकाला शक्य आहे का. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजाचा छावा संभाजीराजे लागतील. बोल छत्रपती संभाजी महाराज की हो. वाघाच्या हे बछड्यामध्ये हात घालून दात मोजणारा छावा लागेल आणि सुवर्ण पात्र लागेल. आपल्याला शक्य आहे का नाही. आता गोल्ड घेणं अवघड आहे महाराज सोनं आणि पात्र शक्य नाही. मग त्यासाठी गाईच्या दुधाने अभिषेक सांगितला. तसा बाबा समुद्रालाही जाणे शक्य नाही जगात तर नाही. मग 3.5 कोटी पाप घालवायचेत. मग 3.5 कोटी पाप घालवण्यासाठी पर्याय काय त्यासाठी पर्याय माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. बाबांनो तुम्ही काय करा हो जम्बू या द्वीपामध्ये एक पंढरपूर गाव आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर गाव आहे. आणि त्या पंढरपूर गावामध्ये चंद्रभागा नावाची काय आहे एक तीर्थ आहे. त्या चंद्रभागा नावाच्या तीर्थात जर तुम्ही स्नान केलं ना 3.5 कोटी तुम्हाला तीर्थ घडतील. अवघीच तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखल्या अवघी. तुम्ही म्हणाल का हो समुद्रात 3.5 कोटी तीर्थ का चंद्रभागेत 3.5 कोटी तीर्थ बोला बरं तुमचं म्हणणं काय. 3.5 कोटी तीर्थ शक्य आहे समुद्रामध्ये असणं का 3.5 कोटी तीर्थ चंद्रभागेमध्ये बरोबर मला सांगा चंद्रभागेमध्ये तुमचं म्हणणं. बरं चंद्रभागा समुद्राला मिळाली का समुद्र चंद्रभागेत आला. ए काय खोटं बोल नको. समुद्र इकडे आल्यावर राहील का पंढरपूर. याचा अर्थ त्या समुद्रात पाहिला नाही आणखीन. एवढा मोठा समुद्र कसं शक्य आहे चंद्रभागेत येणं. हा चंद्रभागा जाऊन जाऊन हो सरिता ओहळा ओघा गंगे मिळवली झाल्या गंगा आहे का नाही. समुद्राला मिळाली का समुद्र इकडं महाराष्ट्र राहील का नाही ना राहणार समुद्र आला तर.
ज्ञानोबारांचा समुद्री रेखा न ओलांडावी पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी. समुद्र कधी रेखा ओलांडत नाही, ओलांडत तर सगळं शहरच्या शहर बरबाद होतात. मग सगळेच आपण पाहतो समुद्रामध्ये सगळी ओढ्या नाली गटार सगळे जाऊन शेवटी मिळाले समुद्रात. मग चंद्रभागेत 3.5 कोटी तीर्थ कसे तुकोबारे खोटं बोलतात का? अवघीच तीर्थे घडते एका वेळा चंद्रभागा डोळा देखल्या. याचं उत्तर पंढरी महात्म्यामध्ये संत शिरोमणी नामदेवराय पंढरी महात्म्यामध्ये सांगत असताना एक संवाद सांगतात. आपल्याला जास्ती वेळ नाही कारण की धावत्या वेगाचं प्रवचन आहे आपलं. चला तर पंढरी महात्म्यामध्ये नामदेवराय वर्णन करतात म्हणे 88,000 ऋषी म्हणे भगवान शंकराकडे गेले आणि त्यांनी याचना केली की भगवान शंकरा आम्हाला एक असं पवित्रानाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम पवित्रात पवित्र मंगलात मंगल असं एखादं ठिकाण सांगा की ज्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला सत्संग यज्ञ होम हवन करायचा, अनुष्ठान करायचं, भक्ती करायची. तिथे गेल्यानंतर आमचं मनही रममान झालं पाहिजे, अनुष्ठान बी झालं पाहिजे आणि आम्हाला रोज 3.5 कोटी तीर्थाचं स्नान घडलं पाहिजे. असं एखादं या जगाच्या पाठीवर पवित्र तीर्थक्षेत्र सांगा देवा. तर त्यावेळेस भगवान शंकर त्या ऋषीमुनींना ते तीर्थक्षेत्र सांगतात की जिथं 3.5 कोटी तीर्थ रोज येतात आणि तुम्हाला 3.5 कोटी तीर्थाचं स्नान घडेल. ते पवित्र भूमी आहे. कोणती भगवान शंकर सांगतात नामदेवराय त्याचं वर्णन करतात. शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदिती चरण ऐशी पंढरी मनिजे ध्याती ऐसे पंढरी मनिजे ध्याती. कोण सांगतंय? शंकर सांगे ऋषी जवळ. शंकर म्हणजे ते नाही बरं का गांजा पिणारा नाही, मसाला दारू पिऊन गटारात पोलायला शंकर या नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ उमा ते भगवान शंकर सांगतात. शंकर सांगे ऋषी जवळी काय सांगतात? सकळ तीर्थे माध्यान काळी. माध्यान म्हणजे दुपारच्या वेळेला सूर्य डोक्यावर आल्यानंतर सगळी तीर्थ येतात. सकळ तीर्थे माध्यान काळी काय करतात देऊन? करीती आंघोळी. आंघोळी करतात पुंडलिकरायजवळ. वंदिती चरण पुंडलिकरायचं दर्शन घेतात आणि निघून जातात. म्हणून सगळीच्या सगळी तीर्थ कुठे येतात? आंघोळी करायला जर पुंडलिकरायजवळ येत असतील, दर्शन घेऊन जात असतील. म्हणून माझे तुकोबर अवघीत तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. म्हणून सगळे तीर्थ येतात. म्हणून सगळे तीर्थ कुठे आहेत? चंद्रभागेमध्ये. अवघीत तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. पहा आता भरपूर विस्तारात चिंतन आहे. भीमा का म्हणलं? भगवान शंकराच्या काय घामापासून बनली म्हणून तिला भीमा म्हणलं. भीमा श्वेत आहे का नाही? आणखी भीमा शंकरापासून आली म्हणून काय भीमा म्हटलेलं आहे. आणि शंकराची भीमा आहे म्हणून काय म्हटलं? भीमा म्हटलेली. नवीन भगवंताच्या पदस्पर्शातून आली म्हणून तिला भीमा म्हटलेलं आहे. अनेक कारण आहेत. भीमा पंढरपूरची चंद्रभागा आहे. का पंढरपूरची चंद्रभागा आहे? पहिली गोष्ट चंद्राच्या आकाराची म्हणून त्याला काय म्हणलं? चंद्रभागा. अनेक कारण आहेत. दुसरी चंद्राने आपल्या गुरुपत्नीचा काय केला? भोग घेतला आहे का नाही? पहा तारीचा भोग घेतला. त्याचा परिणाम चंद्राला कलंक लागला. चंद्राला काय श्राप लागला आणि चंद्र देवता या पदापासून च्युत झाला, कलंकित झाला. बाकीच्या सगळ्या देवाला आहुती मिळाली. ओम स्वाहाय नमः, ओम आपानाय स्वाहा, ओम सगळ्याला सूर्याय नमः, ओम. पण चंद्राला आहुती मिळणं का? त्याने गुरुपत्नीचा भोग घेतल्यामुळं कलंकित झाला. तो भ्रष्ट झाला, पाप लागलं, दोष लागला. म्हणून आता पुन्हा त्याला पहिलं स्थान प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं? मग नारदजीने सल्ला सांगितला तुम्ही काय करा म्हणे? चंद्रभागेचं स्नान करा. म्हणजे पुंडलिकराजवळ 3.5 कोटी तीर्थाचं स्नान जर दुपारच्या वेळेला तुम्ही अमक्या मुहूर्तावर केला तर हा तुमचा गुरु गमन मातेचा दोष जे अत्यंत त्याला म्हणता महापातक नावाचा दोष तुमचा जाईल. मग तो चंद्र आला पण कलंकित झालेला चंद्र, नवे अंगातून दुर्गंधी सुटलेला चंद्र भीमेवर स्नान करू लागला पुलाच्या वरी. मुहूर्त थोडा राहिला होता तेवढ्यात नारदजी पाहायला आले. काय का नाही? अरे कुठे म्हणे चंद्रपादा? अरे चंद्रा, अरे इथं स्नान करायचं नाही. 3.5 कोटी पुंडलिकरायच्या जवळ तीर्थ आहेत. मुहूर्त थोडा राहिलेला आहे, पळ भाग. म्हणून चंद्र तिथून पळाला. चंद्रभागा म्हणून नाव काय पडलं? चंद्रभागा. आणि त्या चंद्राचा कलंक घालवला, चंद्राचा दोष घालवला आणि त्याला यथास्थिती प्राप्त करून दिली. असे चंद्रभागा असे की चंद्राचा सुद्धा दोष घालून त्याला योग्यता प्राप्त करून दिलं. म्हणून त्या चंद्राचं नाव पडलं म्हणून तिचं त्या
नाव काय पडलं तिथं चंद्रभागा असतो. अनेक कारण आहेत. चंद्रभागा भागा म्हणजे पुन्हा पळाला. असे चंद्रभागा नुसती डोळ्याने जरी पाहिली तर तुकोबा म्हणतात अवघित तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. संतांची किती दूरदृष्टी आहे. एखाद्या चंद्रभागा स्नान केल्या म्हणले नाही, पाहिली नसतं, पाणी जरी नसेल नुसती डोळ्याने पाहिली तरीही जगामध्ये 3.5 कोटी तीर्थाच्या स्नानाची फलश्रुती आहे. नाथ महाराज तर याच्या पुढे जाऊन सांगतात एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागा डोळा पाहिलिया. चंद्रभागा डोळा पाहिलिया. चंद्रभागा निस्ती जर डोळ्याने पाहिजे तर एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा स्नान केल्याची फलश्रुती शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज सांगतात. पहा, आणि मग स्नान जर केलं तर काय फलश्रुती, याला म्हणतात अधिकस्य अधिक फलम. जसं दूध कसं आहे गायचं गोड, पायपा दूध पवित्र आणि गोड. त्याच्यामध्ये साखर टाकली कसं कडू लागल का, आणखीन गोड. त्याच्यामध्ये विलायची काजू पिस्ते टाकली आणखीन त्याला जेवढे जेवढे तुम्ही पदार्थ मिक्स करू तेवढी तेवढी टेस्ट वाढेल. तशा प्रकारे स्नान म्हणजे खरं जसं जसं आपण पदार्थ मिक्स करू तशा प्रकारे काय होईल, दुधामध्ये टेस्ट येईल. तसं स्नान केल्यानंतर काय फलश्रुती प्राप्त होईल हे पुढचं फल सांगता येत नाही म्हणून अलीकडच्या फलाचं वर्णन केलं. अवघित तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. हे झालं चंद्रभागेचं महात्म्य, कळालं. आता पंढरपूरचं काय महात्म्य ते जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणातून सांगतात. अवघीच पापे गेली दिगंतरा वैकुंठ पंढरी देखलिया. बा पंढरपूर जर पाहिलं आपण तर सगळीच्या सगळी पापं जातात. आता किती पाप आहेत आपण पाहून आलो. 3.5 कोटी पाप शास्त्रकारांनी सांगितले. सगळी पापं जातात म्हणजे पंढरपूर पाहिल्यानंतर. पंढरपूर पाहिल्यानंतर पण ते पंढरपूर कसं पाहायला पाहिजे हे महत्वाचं आहे. आपण पाहतो, आपण एक उदाहरण सांगितलं दृष्टी सृष्टीवाद. आणखीन एक रामायणातला प्रसंग सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, रामायणामध्ये एक प्रसंग आहे. एक वेळेस सीतेचं हरण झालेलं आहे. सीतेच्या शोधार्थ अनेक दिवस गेले. सीता शोधतायत. शेवटी समुद्र तीरावर सगळे जण आले. संपातीने सांगितलं लंकेमध्ये सीता आहे, समुद्र उल्लंघून जावं लागल. मग कसं जायचं समुद्र उल्लंघून, सीतेचा शोध कसा करायचा, चिंतेत पडले. रामप्रभूंनी सांगितलं चला आपण पहिले समुद्राची प्रार्थना करून समुद्रालाच विचारू की पलीकडे कसं जायचं बुवा तुझ्या लंकेत. आणि अनुष्ठान म्हणलं, रामेश्वराची स्थापना केली. आणि एक दिवस सहज प्रभू रामचंद्र एका दगडावर आणि हनुमंत खालच्या दगडावर बसले. आणि प्रभू रामचंद्राने विचारले, हनुमंता हनुमंता बोल म्हणे तू कोण आहेस, तो परिचय दे. हनुमंतराय म्हणे एवढे दिवस झाले सोबत आहे. आणि प्रभू रामचंद्र म्हणता हनुमंता तो परिचय दे. पण हनुमंतराय म्हणजे बुद्धिमता वरिष्ठम म्हणले ना, मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं वानरयुक्त मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. प्रभू रामचंद्राने एक प्रश्न विचारला, हनुमंता तू कोण आहेस. हनुमंतरायने 3 उत्तर दिले. देहदृष्ट्या तो दासोहम, जीवदृष्ट्या तदंशका, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम. देवा हे प्रभू रामचंद्र, तुम्ही जर देहदृष्टीने विचारला असेल तू कोण आहेस हनुमंता, तर मी तुमचा दास आहे. दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखील रामचरण. जीवदृष्टीने विचारला असेल तर जीवदृष्ट्या तदंशका म्हणा, ममै वांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनाष्टानींद्रियाणि प्रकृतिस्थान कर्षति. देवा मी तुमचा जीव, तुका म्हणे कैसी की कोठे जीव निरळा, जीव ब्रह्मेण पराहा, मी तुमचा जीव आहे, अंश आहे. आणि आत्मदृष्टीने विचारला असेल, आत्मदृष्ट्या तो मी वाहम, देवा तुझं माझं नाही भेद. देवाने आपण एकच, एक हरी आत्मा सर्वाघटी राम देहादिही एक, असं एकोहम सर्वदे भूतेषु गुढा. देवा तुम्ही आणि मी भिन्न नाहीच. प्रश्न एक विचारला, उत्तर 3 दिले. म्हणजेच देहदृष्टीने जर विचारला असेल तर हनुमंतराय म्हणतात मी तुमचा दास आहे. जीवदृष्टीने प्रश्न विचारला असेल तर मी तुमचा अंश आहे. आणि आत्मदृष्टीने जर विचारला असेल तर देवा तुम्ही आणि मी एकच आहेत, आहे का नाही. देव पहावया गेलो तिथे देवच होऊन ठेलो, त्याला म्हणतात शास्त्रात दृष्टी सृष्टीवा. तसं पंढरपूर पहा. पण पंढरपूर कसं पाहायचं, तुम्हाला जर पाप घालायचे असतील सर्व तर म्हणजे अवघीचं पापे गेली दिगंतरा. पण कधी वैकुंठ पंढरी देखल्या. निस्ती पंढरी देखल्या म्हणजे निस्ती पंढरी पाहिल्यानंतर पाप जाणार नाहीत,
सामान्य दृष्टीनं, तर ती पंढरी वैकुंठ रूप जर दिसली तर तुमची पाप जातील. मग पंढरी वैकुंठ रूप आहे का? साधू संतांनी वर्णन केलं. ऐका पंढरीचे महिमान, रावळे तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. तेथील तृण आणि पाषाण म्हणजे गवत सुद्धा काय आहे? देव आहे. मग ती पंढरी कशी आहे? वैकुंठ रूप आहे, पण ती दिसली पाहिजे. कशी? याच्यासाठी मी तुम्हाला 2 उदाहरण फक्त दाखवून देतो. तुम्ही सर्व कीर्तनकार प्रवचनकार आहात म्हणून फक्त उदाहरण दिग्दर्शन करून देतो. कसे? पहा, त्याच्यातलं जे चैतन्य रूप आहे, जे वैकुंठ रूप पंढरी जर दिसली तर तुमचं पाप जाईल. आणि पंढरपूर जर सामान्य गाव दिसलं तुम्हाला आपल्या गावासारखं तर पाप जाणार नाही. मग पंढरी वैकुंठ रूप आहे का? याच्यासाठी उदाहरण नंबर 1 काय झालं म्हणे? एक अकबर बादशाह होता, पण एक सुरदास नावाचे संत होते. आणि सुरदास नावाचे संत अकबर बादशाहनं पाहिलं की खूप भजन करतायत, पण त्यांनी आधी मत्सर केला. काय म्हणे? सुरदास नावाचे संत खूप काय करतात? भजन करतात. त्याला म्हणले, हे सुरदास किती गातो रे? हा, माझ्याबद्दल काही गा. तेवढं त्यांच्या दरबारी तानसेन होता. तानसेन म्हटले, काय हो त्या बादशाह म्हणला, तानसेन तुझ्यासारखा गायक ज्या जगात नाही कोणी नाही म्हणे. माझे गुरुजी एवढे सुंदर गातात, मी माझ्या गुरुजीच्या पाशांगतही नाही. असं? तानसेन तुझ्यापेक्षा गुरुजी हुशार म्हणे. कोण आहेत? म्हणे माझे गुरुजी सुरदास आहेत, की ते धड भीत आले आहेत, त्यांना काही दिसत नाही, पण गातात असे. त्याच्या एवढं गाणं मी त्यांच्या पाशांगतही नाही म्हणे. त्यांनी जर गायलं पट्टदीप राग गायला तर लाईट लागतात. त्यांनी मेघमल्हार राग गायला तर पाऊस सुरू होतो. त्यांनी कोणताही राग गाऊ द्या, म्हणजे ही पॉवर आहे त्यांच्या गाण्यामध्ये. ते म्हटले मग जा, त्यांना बोलवणार नाही मग येत नाही. त्याचं गायन जर ऐकायचं असेल तर आपल्याला तिथं जावं लागेल. बरं, ते आपण आग्रह केला, दक्षिणा दिली तरी गाणार नाहीत म्हणे. त्याच्या वेळेत आपल्याला जावं लागेल. असं मग पहा, तानसेन सोबत बादशाह गेला. पहिल्यांदा ऑर्डर केली, चल म्हणे सुरदास माझ्याबद्दल गा. ते म्हणले गाणार नाही, मी एकाच राजाबद्दल गातो, तो म्हणजे द्वारकेचा राजा, द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. रागाला बादशाहला, मी राजा असून माझ्या राज्यात राहून तो ऐकत नाहीत. त्रस्त केलं सुरदासजींना. परिणाम तर असा झाला महाराज, सुरदासजीनं जे हनुमंतरायचा धावा केला, जसा तुलसीदासजीला त्रास दिल्यानंतर धावा केला आहे का नाही, हनुमंतरायचा धावा केला सुरदासजीने. काय म्हणा? श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरनव रघुवर विमल जसो जो दायु कुपलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. जे हनुमान ज्ञान गुण सागर, लगेच वानेर आली, बंदर आली, सगळ्या लोकांचे कपडे फाड, काही फाड, राजाचा मुकुट हिसकावून घे. तेवढ्यामध्ये सुरदासजीला कळालं, बादशाहाला कळालं. तेवढ्या तानसेन म्हणले, हे सगळा परिणाम सुरदासजीला संताला त्रास दिला. आणि साधू संताला त्रास दिल्यानंतर देवाला सहन होत नाही. म्हणतात ना, हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्याचे. मग लगेच शरण आले. बादशाह सुरदासजी माफ करा म्हटले. अहो म्हटले, आणखीन मालक यायचे बाकी आहेत, सेवकाची सैनच गेली म्हणे, हनुमंतराय इथं बाकी आहेत. बरं म्हटले, आता सुरदासजी सांगा, मला तुमची सेवा करायची. काय सेवा करू बोला? तुमचा महिबाजांना त्रास दिलेला आहे, मला काहीतरी सेवा सांगा. सुरदासजी म्हणले, काही नाही, या वृंदावन या घाटामध्ये मी बसलेला आहे, यमुनामयाचा घाट पडलेला आहे दगडा मातीचा, तेवढा मला दुरुस्त करून द्या. राजा म्हणल्यानंतर काय? राजा बोले दलाली, तिथं काय कमी आहे राजाजवळ? एवढा घाट दुरुस्त करून द्या म्हटले. मला काही लागत नाही, मी माझी झोपडी बरी आहे. मला घाट पाहण्यासाठी ते बादशाह गेला बिरबलजीला घेऊन. पाहतात तर घाट महाराज सामान्य दगडा मातीचा न दिसता असं वर्णन आले की तिथे हिरे माणिक पाचूच्या मोराने बांधलेला घाट दिसला. मोठमोठाले हिरे लावले, त्याच्यामध्ये सिमेंट न वापरता पाचूच्या मोहरा रत्न त्या लावलेले दिसले. कोणाला? त्या अकबर बादशाहाला. शरण आला, सुरदासजी सेवा सांगितली, पण माझ्याच्यानं शक्य नाही म्हणे. का? अहो एवढाले हिरे आणू कुठून घाट बांधण्यासाठी? पाचूच्या मोहरा होतो कुठून? माझ्याकडे एवढं धन नाही म्हटले. अरे तू राजा आहेस? अरे ते सामान्य दगडाचा घाट आहे. नाही नाही म्हणे, मला हिरे माणिक मोत्याचा घाट दिसला. सांगायचं तात्पर्य, वृंदावन भूमीमध्ये जे दिव्यत्व आहे, जे वैकुंठ रूपत्व आहे, ते त्याच्या दृष्टीला आलं. कोणाच्या? अकबर बादशाहच्या. हे जसं दिव्यत्व दृष्टीला आलं, जसं समुद्र, तशा प्रकारे हिरण्याक्षाने
पृथ्वी समुद्रात चोरून नेली आणि वराह भगवंताने अवतार घेतला आणि पृथ्वीवरी आणले. त्या पृथ्वीला सुद्धा वृंदावन मधलं दिव्यत्व दिसलं. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे. तसं पंढरपूर सामान्य दृष्टीने पाहून चालत नाही. त्यामधलं जे वैकुंठ रूपत्व दिसलं तर तुमचं सगळं पाप जाईल. अवघीच पापे गेली दिगंतरा, वैकुंठ पंढरी जे खलिया. कसं? दृष्टांत नंबर 2 उदाहरण. काय झालं? असेच आपण जसे वारीला चाललो आषाढी वारीला, तसंच काही वारकरी येऊ लागले वारीला आणि येता येता एका शीतळा देवीच्या मंदिरामध्ये मुक्काम पडला वारकऱ्याचा. शीतळा देवीचं मोठं भव्य मंदिर, हा चांदीचे खांब. राजाचं मंदिर म्हणल्यानंतर काय महाराज काय थाटमाट त्या देवीचा. स्वतः राजा तिथं काय करायचा? पूजा पाठ करायचा, झाडू मारायचा, देवीची आरती करायचा. आणि एक दिवस तिंडीचा मुक्काम पडला देवीच्या मंदिरात. सुंदर भजन कीर्तन मिष्टान झालं, सगळं झालं. रात्रभर वारकरी राहिले आणि सकाळी पुन्हा देवीची पूजा. आणि राजाला स्वाभिमान निर्माण झाला. राजा म्हणला, का रे वारकऱ्यांनो, हे फाटक्या कपड्यांनो, पाहिला का माझ्या देवीचा थाटमाट? काय का कशी माझी देवी, काय ऐश्वर्य माझ्या देवीचं पाहिलं का? हा, अरे काय तुमचा तो पांडुरंग, तो पांडुरंगाचा भक्त म्हणे काय सुदामा, हा घरोघरी भिक्षा मागत मागत फिरला. त्याला धोतराच्या गाठी बांधणं आले नाही, त्याला धोतर मिळालं नाही गाठी बांधू बांधू. अरे तुमचा ते नामदेव आहे पांडुरंगाचा भक्त, रक्त्याची लंगोटी सुंबाचा करदळा नामा वाळवंटी कीर्तन करी. तुमच्या पांडुरंगाचे भक्त सगळे भिकार बांबू. पहा माझ्या म्हणे देवीचा काय थाट आहे. वारकरी फाटक्या कपड्याचे होते पण स्वाभिमान होता. ए राजा, काय त्या देवीची आकड सांगायला रे? अरे तुझी देवी आमच्या पांडुरंगाच्या दरबारात मोलकरीन झाडू मारायचं काम करते काय? ए काय बोलतो तो वारकऱ्या, कपडे तुझे बरोबर आहेत का? माझी शीतळा देवी एवढी थाटमाटन मोलकरीन म्हणतो तिला? हो, झाडू मारायचं काम करते. बस नसली तर चला म्हणून दाखवतो. राजानं लगेच रथ काढला, वारकऱ्याला बसवलं, चाल म्हणे दाखव. आणि पेतव मंदिर काय घेऊन बसला म्हणे? आमचं पंढरपूर पाहिलं का? अरे चिंतामणीच्या सडका आहेत, ऐरावत हत्ती आहे तिथं, कल्पतरूचे बगीचे आहेत पंढरपूरमध्ये आणि सगळी भूमी दिव्य आहे. हे काय घेऊन बसला मंदिर? पांडुरंगाचं मंदिर तर चंद्र सूर्य त्या मंदिरावर आहेत, रत्न नाही, रत्न खजित ते मंदिर आहे. असं वारकऱ्या बस, मला जर पंढरपूर चिंतामणीच्या सडका नाही दिसल्या, कल्पतरूचे बाग ऐरावत हत्ती पंढरपूर जर वैकुंठ भूमी जर दिव्य भूमी नाही दिसली आणि माझी देवी जर शीतळा तिथं झाडू मारताना नाही दिसत, फाशीवर देईल, फाशीवर दे, शिळावर दे म्हणे. आता वारकऱ्यांचे साधू संतांनी पंढरी महात्म्य सांगितलं होतं ते बोलला वारकरी कपड्यांनी फाटका होता पण त्याचा स्वाभिमान मात्र जागृत होता. हा, लगेच रथात बसवलं, तगडक 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 रथ चालला. आणि आता जसं पंढरपूर जवळ आलं तसं आता वारकरी म्हणे देवाला प्रार्थना करू लागला की देवा, जे साधू संतांनी वर्णन केलं मी ते बोललो, पण आता या राजाला म्हणे हो भूमी आहे वैकुंठ रूप, पण याचं पाप जर असेल तर दिसेल का? म्हणून देवा आता माझी लाज तुमच्या हातात आहे. मी मेलो तर चालेल पण तुमच्या खऱ्या वैकुंठ भूमीचं साधू संतांनी जे वर्णन केलंय वैकुंठ भूमी ते वैकुंठ रूप दर्शन याला होऊ दे. बस प्रार्थना करतो. कोण वारकरी? लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी. ऐक रे, बस प्रार्थना केली देवाची. देवा बस आता तुम्ही एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. देवा साधू संतांनो तुम्ही वर्णन केलेलं देवाला सांगा आणि याला वैकुंठ भूमीचं दर्शन होऊ द्या. प्रार्थना केली. कळत चंद्रभागेच्या पलीकड राजाचा रथ आला तर पंढरपूर असं चमकू लागला, लख 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 लख. अरे हे काय म्हणे, स्वर्गात आलो का? अरे हेच पंढरपूर. असं चंद्रभागा पाहिली, स्नान केलं, बापा 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 काय म्हणे गंगेपेक्षा सुंदर तीर्थ. बस राजा आला, पाहतो तर खरंच चिंतामणीच्या सडका, ऐरावत हत्ती, बाबा बाबा कल्पतरूचे बगीचे जाऊन पाहिलं. अरे म्हणे इथं मला कलाकंद मिळेल का? कलाकंद चाला पण म्हणतात ना कल्पतरू खाली फळे ती मागुतली. बस म्हणलं ते राजा बावरून गेला. इकडं तिकडं पाहता पंढरपूर वैकुंठ भूमी दर्शन झालं. मंदिरात गेला तर मंदिरात शीतळा देवी झाडू मारू लागली. याची नजर गेली, आई माते जगदंबे लागला पाया पडा. तिनं घेतला फळा की एक, तसे गाडगे बाबा हाणत होते, दर्शन घेऊ देत नव्हते. एक रट्टा दिला. अरे तुला काही लाज वाटते का म्हणे? हा, मालकाच्या पुढे नौकराचं दर्शन घेतो, मोठ्या माणसाच्या पुढे लहान माणसाचं दर्शन घेतो, तुला काय अक्कल शास्त्र काय कळतं का? आणि मालक कोण? ते काय म्हणे विटेवर उभे राहिलेले. असं आई ते मालक आहेत म्हणे. हा
महाराज लगेच पांडुरंगाचं दर्शन घेतलं. मला काय सांगायचं तात्पर्य, त्या वारकऱ्यानं त्या राजाला काय दाखवलं, वैकुंठ रूप भूमीचं दर्शन दाखवलं. तसं पंढरपूर आपल्याला जर वैकुंठ रूप जर दिसलं पंढरपूर, तर काय होईल, आपली सगळी पाप जातील. आवगीचं पापे गेली दिगंतरा, वैकुंठ पंढरी दिसल्या. वैकुंठ रूप पंढरी दिसली पाहिजे, नाही तर तिथली घाण दिसाल तर पंढरपूर पाप जाईल का, जाणार नाही. म्हणून पंढरपूर मध्ये गेल्यानंतर लोक पहिल्यांदा साष्टांग दंडवत घालतात, कपडे लोळून घेतात का, त्या वैकुंठ साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी, वैकुंठ रूप भूमी म्हणून साष्टांग दंडवत घालतात वारकरी. आणि एवढे आनंद घेतात पंढरपूर गेल्यामध्ये, कपड्याचं भान राहत नाही. आज शेणाने मातीनं चिखलाने लोळतात चिखलामध्ये का, ती वैकुंठ भूमीची रज आपल्या शरीराला लागली पाहिजे, आपल्या कपड्याला लागली पाहिजे. म्हणून ती भूमी दिसली पाहिजे. वैकुंठ रूप तर पाप जातात, अवघीचं पापे गेली दिगंतरा, वैकुंठ पंढरी दिखलिया. आता पाप म्हणजे काय, तर आपल्या मुखाला नाम न येणं हे एक पापाचं लक्षण आहे. नामासी विनमुख तो नर पापिया. बस आणखीन पाप म्हणजेच काय, कधी देवाचं दर्शन न घेणं, देवाचं नाव मुखाला न येणं, नव्हे देवाकडे कधी न जाणं, याचंच नाव आहे पाप असतो. म्हणून पाप 28 प्रकारचे पाप आहेत. आता पाप सांगून तुमचा वेळ घेत नाही. श्रीमद भागवताचा पंचमस्कंद घ्या. शेवटी पापाचं वर्णन, शेवटी 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन आहे, ते वाचा. आणि कोणतं पाप केल्यानंतर कोणती यातना होते, अशा प्रकारे कायिक वाचिक मानसिक पाप घडतात. पण सगळीच्या सगळी पाप पंढरपूर पाहिल्यानंतर जातात. याचा अर्थ पाप करून पंढरपूरला जायचं का, नाही. याचा अर्थ हो पाप करून जायचं नाही, तर सहज घडलेली पाप सगळी पंढरपूर पाहिल्यानंतर जातात. म्हणून अवघीचं पापे गेले दिगंतरा, वैकुंठ पंढरी देखल्या. हा झाला पंढरपूर तीर्थक्षेत्राचं महात्म्य. आणि आता तिथं जो भक्त आहे, त्या भक्ताचं नाव पुंडलिक, त्याचं काय महात्म्य ते तुकोबरा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखल्या. अवघी तर सुद्धा बहुवचन वापरतात. अवघी बहुवचन वापरतात का, म्हणजे भूतकाळामध्ये होऊन गेलेले संत, वर्तमान काळामध्ये असलेले आणि भविष्यात येणारे संत, होणारे संत, या सगळ्या संतांचं दर्शन एका पुंडलिकरायचं दर्शन घेतल्यानंतर सगळ्याच्या दर्शनाची फलश्रुती. अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखल्या. का बरं, याचं वर्णन थोडक्यात एकच उदाहरण सांगून जातो. श्रीमद भागवतामध्ये गोड अशी कथा आलेली आहे. कुणाची, पृथ्वीराजाची. ज्यावेळेस पृथ्वीराजा यज्ञ करू लागला, 99 यज्ञ पूर्ण झाले, 100वा यज्ञ चालू आहे. इंद्राला वाटलं आता हा शतक ऋतू होतो, हा पुढचा राजा होतो, म्हणून काय, पृथ्वीराजाचा घोडा चोरून नेला. परिणामतः पुढची कथा सांगून मला वेळ घ्यायचा नाही. शेवटी घोडा, सगळ्या ब्राह्मण मंडळींनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका, आम्ही मंत्राद्वारे ज्याने घोडा चोरून नेलाय इंद्रालाही घेऊन येतो. तक्षकाने काय, ज्याने घोडा जवळ ठेवलाय त्यालाही येतो. इंद्राय स्वाहा म्हणल्याबरोबर इंद्राला स्वाहा करणार. तेवढ्यामध्ये भगवान प्रगट झाले विष्णू परमात्मा. अरे म्हणजे इंद्राय स्वाहा करण्याची इंद्राला स्वाहा करू लागले. त्याला क्षमा कर, क्षमा पैशात मानव, पृथ्वीराजा तू माझा अंश आहे, माफ कर म्हणले. त्यानं घोडा चोरून नेला, पण त्याला वाटलं तू इंद्र होणार, इंद्र होण्यासाठी तू घोडा थोडा घेतलेला आहे, नाही म्हणे. मग मला फक्त देवा तुमची प्राप्ती पाहिजे होती, आता तुमची प्राप्ती झाली, बोल तुला काय पाहिजे ते. मला काहीच नाही देवा, तुमची प्राप्ती होईल म्हणून 100 यज्ञ करत होतो, झाली तुमची प्राप्ती, आता मला काही नको. नाही मी काही तरी माग म्हणले, मला काहीच नको तरी माग म्हणले. आणि माग म्हणल्यानंतर पृथ्वीराजाने सांगितलं, देवा या 2 कानाने तुझे गुण ऐकून माझी तृप्ती होत नाही, तर माझं एकच म्हणणं आहे की मला 1000 कान द्या. काय करा, तुमचे गुणानुवाद गाण्यासाठी मला 1000 कान द्या. पंढरी महात्म्यामध्ये वर्णन आलंय. तोच पृथ्वीराजा झाला म्हणे पुंडलिक राय. आणि तोच पुंडलिक राय झालेला पृथ्वीराजा 1000 वारकऱ्याच्या मुखातील कीर्तन भजन वाळवंटामध्ये कार्तिकीला चालतंय, आषाढीला चालतंय, तो ऐकतोय. म्हणून तो पृथ्वीराजाचा अवतार म्हणजे पुंडलिक राय. म्हणून अवघ्या संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखल्या. उदाहरण नंबर 2, भक्त प्रल्हादाचं उदाहरण डोळ्यासमोर घ्या. भक्त प्रल्हादाच्या वडील हिरण्यकश्यपूला मारलं, राग शांत होत नाही, सगळी देवी देवता आले, त्यांच्याकडे पाहिलं की 11 विक्राळ रूप सगळे, साक्षात लक्ष्मी सुद्धा आरती ओळा आली, टरकाळी मारली मागानं, पळाली म्हणे, हे शांताकारम भुजग शेन माझे स्वामी, एवढे रागीट म्हणजे माझे नवराच नाही म्हणे. कोण, नरसिंह भगवान. शेवटी म्हणले भक्त प्रल्हादा तुझ्यासाठी देव प्रगट झाला,
तूच जाय आणि शांत कर देवाला. भक्त प्रल्हादान तोंडाकडे पाहिलंच नाही, डायरेक्ट पायावरती लोटांगण घातलं, पाय धरले. देवाची कृपा शक्ती जागृत झाली, मांडीवर घेतलं आणि क्षमा मागू लागले भक्त प्रल्हादाला. कोण? भगवान नरसिंह. अरे पहिला बघतेस, एवढे 14 प्रयोग तुझ्या बापानी हिरण्यकश्यपूने केले आणि मी ती परीक्षा पाहिली. माझ्यासाठी एवढा त्रास घेतला, बोल काय पाहिजे ते माग, मला माफ कर. त्याने सांगितलं, मामाम प्रलोभनम, मला काही नको, मला काही पाहिजेत नाही. भक्ती करायची, मोबदल्यात काही मागायची, हा तर व्यापार झाला देवा. मामाम प्रलोभनम, मला कोणताच प्रलोभन नाही देवा, तुमची प्राप्ती झाली बस. नाही म्हणजे तू मागत नाही, पण मी दिल्याशिवाय राहणार नाही. जा, जेवढे काही भक्त झालेत, होतील आणि होणार आहेत, या सर्व संतांच्या दर्शनाची फलश्रुती तुझ्या दर्शनाने प्राप्त होईल. म्हणून तुला सर्व संतांचा मुकुट म्हणी पुंडलिक राय म्हणून काय तुला कलियुगामध्ये जन्माला येशील. आणि तेच भक्त प्रल्हाद झाले. कोण? भक्त पुंडलिक राय. आणि त्यांच्या दर्शनाने भगवंताचं वरदान असल्यामुळं सर्व संतांच्या दर्शनाची फलश्रुती. म्हणून म्हणले, अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखील या. मग एका पुंडलिक रायचं दर्शन घेतलं की अख्ख्या पालख्या सोहळ्यातल्या संतांच्या दर्शनाची फलश्रुती हे. म्हणून अख्ख्या पालख्याचं नाही दर्शन झालं, अख्ख्या महाराष्ट्रातल्या संतांचं नाही दर्शन झालं चालल, एकट्या पुंडलिकरायचं दर्शन केलं की सगळ्या संतांचं दर्शन झालं. अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी दिसल्या. आणि आता आपल्या जन्माची कर्तव्यता काय? आपण जन्माला आलो, गर्भामध्ये असतानाच आपण देवाला नमस्कार केला होता. काय? एक वेळ करी या दुःखाले दुरितांचे जाळे उगवोनी, आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. देवाने त्या गर्भवासाच्या दुःखातून बाहेर काढलं. मग काढल्यानंतर आपलं काय कर्तव्य? त्या देवाला काय? पाहणं. तुका म्हणे, जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची देखलिया. देखलिया म्हणजे पाहिल्या. पण कसं पाहिलं? पाहायचं परमात्मा नुसतं जाऊन विटेवर पंढरपूर पुरताच पाहायचं नाही. आमच्या तुकोबाऱ्यांनी काय पाहिला? कसा? हो, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. तुकोबाऱ्या होता. सावता महाराजांनी पाहिला कसा? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. आहे का नाही? हो, आपण जे कर्तव्य करतो त्या कर्तव्यात पांडुरंग परमात्मा पाहणे, हो याला म्हणतात पाहणे. तुका म्हणे, जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. किंवा साधू संतांनी सगळ्यांनी सांगितले काय? सर्वा घटी राम देहादेही एक एको हम सर्व भूतेषु गुडा. जे तुकोबरांचा जन नव्हे अवघा जनार्दन. तसं त्या गवळणी पाहिला. काप गडारू देखे अनेरा, देखे तो सबोहिनी घेरा. तो सगळीकडे तो परमात्मा पाहणे, याला म्हणतात पाहणे. म्हणून तुका म्हणे, जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची कधी खलिया. आमच्या जनाबाई सुद्धा सांगतात की वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी. पंढरी पंढरीनाथ ज्ञानेश्वरी वाचल्यानं ज्ञान प्राप्त करून घ्या. आणि पंढरी पुरताच एक दिवशी तुम्ही पांडुरंग पाहू नका, तर व्यापक पांडुरंग पहा, सर्वात्मामध्ये देव पहा. हो, यालाच पांडुरंग पाहणे म्हणतात. आणि हीच आपल्या जन्माची कर्तव्यता आहे का नाही? मग कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आई काजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. सगळ्यामध्ये एकच परमात्मा भरलेला आहे. म्हणून आता द्वेष कोणाचा करायचा? तसं तुकोबर म्हणतात, कासयाने पूजा करू केशिराजे, हातची संधी माझा पेढी आता. उदक नानू तरी स्वरूप ते तुझे, तेथे माझे काही वेचे देवा. गंधाचा सुगंध, पुष्पाचा परिमळ, धूप दीप सगळं काही देवा तूचेस. हो, मग अशा प्रकारे सगळं जर देवत असेल, आपल्या ठिकाणी भेदच उरणार नाही. तर अभेद दृष्टीने पाहणं, व्यापक दृष्टीने पाहणं, देवाशिवाय दुसरं काहीच न दिसणं, याचं नाव आहे देव पाहणे. म्हणतो हीच आपल्या जन्माची इति कर्तव्य आहे. तुका म्हणे, जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची कधी केल्या. म्हणून आपण सर्वजण वारकरी पंढरपूरला आल्यानंतर लहान मोठा गरीब श्रीमंत सगळे भेद विसरतो. आणि काय करतो? पंढरीशी लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. का? सगळ्यामध्ये आपण देवच पाहतो. म्हणून आपण म्हणतो राम राम हो, जय हरी हो, श्री विठ्ठल. का? हो, कारण की सर्वामध्ये एक परमात्मा, त्या परमात्माला नमस्कार आहे. अशा प्रकारे देवाला पाहणं हेच काय आहे आपल्या जन्माची इति कर्तव्य आहे. तुकोबरांचा तुका म्हणे, जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखल्या. असतो झालेली ही प्रवचन रूपी सेवा पंढरीनाथाच्या चरणी समर्पित.
माझ्या जन्मदात्या मात्या पित्यांच्या चरणी समर्पित, ज्यांनी ज्ञान दिले असे गुरुवर्य गुरुजींच्या चरणी सेवा समर्पित आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता विश्वात्मके देवे दुरितांचे तिमिर गाव, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळे, अनवर्त भूमंडळी भेटवतया होता, चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव, बोलके जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन, मार्तंडजे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे होत, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती लोकी, वजिजवादी पुरुषी अखंडित